पंचप्राण हे आतुर झाले करण्यात व आरती, स्वामी करण्यात व आरती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ ताई. स्वामी समर्थ ताई. हा ताई बोला. ताई, माझा असा अनुभव आहे हा की माझ्या लग्नाला झाली आता 8-9 वर्ष झाली. बर. मग 9 वर्ष झालं थोडं फार म्हणजे वाद होतं, जाणं येणं बंद होतं माझ्या पहिल्या डिलिव्हरी पासून. म्हणजे कुठे? म्हणजे माहेरी जाणं येणं बंद होतं माझं. बर. म्हणजे माझे मिस्टर पहिल्या डिलिव्हरीला जरा भांडण झाल्यामुळे मी जात नव्हते. मग आता म्हणजे म्हणजे तुमची डिलिव्हरी सासरी झाली का? नाही, माहेरीच झाली. बर. पण थोडंफार म्हणजे असतं ना, थोडंफार असं तसं हवं, मानपान हवा, ह्याच्या त्याच्या गोष्टीसाठी जरा भांडण झालं होतं. बर. मग त्या दिवसापासून मला त्यांनी घरी पाठवत नव्हते. बर. म्हणजे माहेरी माझं येणं जाणं बंदच होतं पूर्ण. म्हणजे तुम्ही मग सासरे आल्यानंतर ना? सासरी आल्यानंतर म्हणजे एकदा मी डिलिव्हरी करून आले, 5 महिने झाले. बर. आले ना, हा. तसं मला त्यांनी सांगितलं होतं की बाबा परत तुझ्या आई-वडिलांकडे जायचं नाही. जरी गेलीस तरी परत तू यायचं नाही माझ्या घरी. बापरे. असं मला त्यांनी सांगितलं होतं. बर. मग दुसरं पण राहिलं, दुसरी डिलिव्हरी झाली तरी पण त्यांनी मला पाठवलं नाही. बर. मग असंच म्हणजे म्हणतात ना की नवऱ्याच्या घरी असलं की शब्द म्हणून आई-वडिलांकडे जायचं नाही. नाही. हा. नवऱ्याचं ऐकायला हवं. मग मिस्टर माझे म्हणत होते की एकदा जर तू गेलीस तर परत यायचं नाही. असं मला त्यांनी सांगितलं होतं. पण मी पण मग काय एवढं वाद केला नाही, हा. गेली नाही. किती प्रत्येक गोष्टी झाल्या, मला त्यांनी कुठल्याच गोष्टीला तिकडं पाठवलं नाही. बर. मग मी कसं पहिल्यापासून सेवेकर आहे त्यामुळे मी सेवेवर माझ्या भर देत होते. त्या गोष्टीला धरून मी कधी त्या मिस्टरांशी भांडत नव्हते. बर. म्हणजे मला काही कमी करत नव्हते, पण मग जायचं नाही, तुझ्या घरी जायचं नाही. पण बर. एक ना, माहेरचं सुख हे वेगळं असतं. हो ना, जरी नक्कीच. भले सासरमध्ये कितीतरी म्हणजे श्रीमंत असलं, सुखी असलं, तरी माहेरची ओढ असते, माहेरी जाणं असतं. हा आई ना. असते मुळात तिथं, म्हणून तिकडं ओढ असते लय. हो ना, नक्की. मग सगळं झालं. मग सेवा घेतल्या मी. सेवेने मला तिथे सांगितलं सुद्धा की बाबा की होईल तुझं व्यवस्थित, जाशील तू, येणं जाणं होईल. बर. मग एक चिकोडीचे दादा आहेत. बर. त्यांनी मला सांगितलं की म्हणजे त्यांच्याकडून मी सेवा घेतली. त्यांनी मला सांगितलं आहे की बाबा तुम्ही सेवा कोणाला सांगू नका, मी जी तुम्हाला सेवा सांगतोय. मग ती माझ्या घर म्हणजे कसं माझी असं केंद्रातून ओळख झाली होती त्यांची. बर. त्यामुळे तिथून सेवा म्हणजे केंद्रात जातच होते मी, माझे मिस्टर आणि मी. बर. त्यामुळं मी असं म्हणजे पर्सनली सेवा घेतलेली त्यांना सांगितली नाही. बर. मग त्यांच्याकडून सेवा घेतल्या. सेवा करायला सुरुवात पण केली मी. बर. जशी सेवेला सुरुवात केली मला त्यांनी सांगितलं पण होतं हा. की बाबा तुझं होईल व्यवस्थित. हा. जरा दोष आहेत, त्यामुळे असं होत आहे. मग त्यांनी म्हणाले की मी जी सेवा देते ती सेवा करा, म्हणजे तुमचं सगळं म्हणजे सुरळीत होईल. मला त्यांनी सांगितलं होतं की बाबा ज्यावेळेस पण तू सेवा करशील त्यावेळेस तुझा नवरा स्वतः बोल म्हणेल, जा म्हणेल. माहेरच्या लोकांशी. माहेरच्या लोकांकडे. बर. आणि परत मग म्हणजे तुमची स्वतःची प्रॉपर्टी होईल. बर. तुमचं येणं जाणं सगळं व्यवस्थित होईल. जी तुझी इच्छा सगळी आहे ना ती सगळी पूर्ण होईल. बर. म्हणजे त्यांनी म्हणजे जे काही सेवा दिलं ते काही म्हणजे सांगू शकाल का? नाही सांगू शकत नाही, कारण त्यांनी मला सांगितलं होतं की बाबा सेवा कुणाला सांगू नका. बर. त्यामुळे म्हणजे मी ती तरी सेवा त्यांची सेवा म्हणजे तरी तुम्हाला किती वेळ लागत होता त्यांच्या सेवेला? तरी मला 1 तास लागत होता त्यांच्या सेवेला. त्यांनी सेवा अशा भरपूर मोठ्या दिल्या नव्हत्या. बर. पण ज्या त्यांनी मेन सेवा दिल्या होत्या ना, त्या सेवेमुळे माझं सगळं व्यवस्थित झालं. बर. मला म्हणजे एक 8 दिवसातच मला फरक पडला त्यांच्या सेवेने. बर. म्हणजे माझं येणं जाणं नाही, पण मी बोलले. त्यांनी मला सांगितले की बाबा बोल तुझ्या घरच्यांशी. बर. बरेच म्हणजे त्यांनी म्हणजे मिस्टरच बोलले का की बोल म्हणून की हां, तुम्ही? मिस्टरच म्हणाले माझे, बोल तू तुझ्या घरच्यांशी बोल. पण पाठवले नाहीत पण बोल. मग बापरे. बोलले मी त्यांच्याशी. हा. परत आणि थोडे दिवसांनी म्हणाले जा तुझ्या घरी जायचं असेल तर जा. मग मी घरी पण गेले. बर. मग त्यांनी सांगितलं होतं की तुमची प्रॉपर्टी पण होईल स्वतःची तुझ्या मिस्टरांची. बर.
म्हणजे त्यांचं कसं मोबाईल शॉप आहे त्यांची. थोडं म्हणजे त्यांच्या व्यवसायात पण जरा अडचणी येत होत्या. ते सुद्धा माझ्या मार्गी लागला. ते सुद्धा एक प्रश्न होता माझा. बर आणि त्यांनी सांगितलं होतं की तुमचं मिस्टरांचं थोडे दिवसात स्वतःची प्रॉपर्टी पण होईल. बर मग त्यांनी म्हणजे त्यांनी सांगितल्यानंतर ना 1 महिन्यातच म्हणजे आमची स्वतःची प्रॉपर्टी झाली. ते बर प्रॉपर्टी करताना पण काही सुद्धा आम्हाला अडचणी आल्या नाहीत. हा, म्हणजे जागा घेतली का तुम्ही? हां, जागा घेतली आम्ही स्वतःची. बर हां. हा काही अडचण आल्या नाहीत. आता मोबाईल शॉपी पण आमची व्यवस्थित सुरू आहे. बर परत स्वतःची जागा झाली. बर परत माझ्या मिस्टरांनी तिकडं घरी पण पाठवलं मला. हा म्हणजे त्यांच्या सेवेनं इतकं काही माझ्या आयुष्यात खूप फरक पडला. हा ना, किती म्हणजे माझ्यात म्हणजे अप्रत्यक्षरित्या किती साथ देतात ह्या हा, सेवेतून कळतं. कळून येतं तेच ना, 8 दिवसातच फरक पडला म्हणजे आहे फरक ना. पडला. हा जे मी ना. 8-9 वर्ष बघत होते, की बाबा सेवा करत होते मी, करत नव्हते असं नाही. बर पण त्याची अशी महत्त्वाची सेवा होती की से से सेवेमुळं मला खूप फरक पडला. हा का, हां. किती छान म्हणजे 8 हा वर्षाचं एक माझा तुमचं. गोड अनुभव आहे. हा ना, तेच ना, 8 वर्षाचं ते 8 दिवसात तुमच्या सगळे हां. प्रश्न सुटले, हा सगळे मेन प्रश्न सगळे आहे. प्रश्न सुटले माझे. हा ना, ठीक आहे, तशी तुमची सेवा पण आहे, तुमचा विश्वास हां, पण सेवा आहे. पण आहे माझी तशी. हा ना. माझ्या सेवेत कधी खंड पण पडत नाही. म्हणजे रोजची काय सेवा करता तुम्ही? आणि रोजची काय नित्यसेवा, 11 माळी जप ही माझी नित्यसेवा आहे. बर या के- सेवेत कधी खंड पडत नाही माझ्या. हा का. माझ्या म्हणजे एवढं म्हणजे आपलं घरचं काम असतं, सगळं हा असतं. ना. हा, त्यातून वेळ काढून आम्ही आवडीनं सेवा करतो. म्हणजे पूर्ण फॅमिली करता का सेवा? नाही, पूर्ण फॅमिली म्हणजे माझे मिस्टर आणि मी करते. बर दोघं सुद्धा सेवा करतो आम्ही. हा का. तरी तुमचं कुठेतरी काय ते मागच्या जन्माची पुण्याई आहे, त्यामुळे कुठेतरी म्हणून सेवा तुमचं. घडतात, म्हणून महाराज सगळं करून घेतात आमच्याकडून. हा का. पण काही अडचणी येत नाहीत, काही होत नाही. हा, तेच ना, माझा नशीबवान एक आहे असा एक म्हणून तर गोड तुमच्या. अनुभव महाराजांचा. खूप छान आहे अनुभव. हां, हां. हा महाराजांचं पण कसं असतं, हा, तर महाराज पण म्हणतात, की ज्याची त्याला चूक कळते, कळते हो, वेळ वेळ आल्यावर यावी सगळ्या लागते. गोष्टी होतात. माझे मिस्टर सुद्धा म्हणाले, मला माझं चुकलं. हा मी जे करत होतो ना सारिका ते चुकलं. हा, सगळं मग प्रत्येक गोष्ट बोललीत त्यांनी. बघा, आणखीन काय पाहिजेल आहे मग आपल्याला. हां, काहीच नाही. ज्याच्यासोबत आपण संसार करतो त्या माणसाने आपल्याला समजून घेतलं ना, हो की ना, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. नक्की नक्की. हा एक माझा गोड अनुभव आहे हो, महाराजांबद्दल. खूप छान आणि अनुभव आता आहे सुद्धा हा माझ्या ताई. लहान-लहान गोष्टीत सुद्धा माझे महाराज आम्हाला हा हाकेला आहेत बघा. हा ना. भले माझी सेवा म्हणजे आता लहान मुलातून होत नाही. बर पण हाक जरी त्यांना मारली, महाराज मी ह्या अडचणीत आहे, हा तर महाराज खरंच खूप मला छान पद्धतीनं त्यातनं बाहेर काढतात. किती आणि मोठा हा. हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचेही असेच अनुभव असेल 8806 4906 ह्या नंबरवर शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.